नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द आर्ट ऑफ इंग्लिश वर्ल्ड या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तर आज आपण शब्दसंपत्ती याच्यामधलं उपघटक विरुद्धार्थी शब्द हे घेणार आहोत. इयत्ता 8वीचा सिलेबसमधील स्कॉलरशिपचा आपण विरुद्धार्थी शब्द घेणार आहोत. तर इथं आपण फक्त मेन शब्द घेतलेले आहेत, बाकीचे शब्द आपण असंच यूट्यूबवरती चॅनलवरती नवीन व्हिडिओ बनवून टाकत जाऊ. तर आज मेन शब्द आपण विरुद्धार्थी शब्द घेणार आहोत. तर अनाथ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय आहे? सनाथ. ओके, अनाथ शब्दाचा विरुद्धार्थी सनाथ. अबोल, वाचाळ. अभ्राच्छदित, निरभ्र. म्हणजे आकाश भरून असलेलं त्याला काय म्हणतो आपण? अभ्राच्छदित. आणि आकाश जर मोकळा असेल त्याला काय म्हणतो? निरभ्र. अल्लड, पोक्त. अवखळ, गंभीर. आगंतुक, आमंत्रित. आदी, अंत. आरोहण, अवरोहण. आरोहण म्हणजे काय? एखाद्या गोष्टीचं आरोहण करणे किंवा आरोहण करणे, आणि एखाद्या गोष्टीचं आरोहण म्हणजे विरुद्धार्थी शब्द. आस्तिक, नास्तिक. इमान, बेईमान. तसंच इकडे बघा, इलाज, नाइलाज. इष्ट, अनिष्ट. इष्ट म्हणजे एखादी गोष्ट चांगली घडणे, अनिष्ट म्हणजे वाईट घडणे. इहलोक, परलोक. इहलोक म्हणजे कसं, आपण पृथ्वीवर राहतो तर त्याला आपण काय म्हणतात? इहलोक. आणि परलोक, जे की मृत्यूनंतर कुठे जातात लोक माहीत नाही आपल्याला, पण त्याला आपण काय म्हणतो? परलोक म्हणतो. जसं की स्वर्ग आणि नरक, जी गोष्ट आहे अस्तित्वात किंवा नाही, मानलं तर आहे किंवा नसता नाही. उगवती, मावळती. सूर्य कसं उगवतो, ज्या बाजूला उगवतो त्याला काय म्हणतात? उगवतीची बाजू. आणि मावळती, मावळतीच. उचित, अनुचित. उचित म्हणजे एखादी गोष्ट चांगली घडणे. अनुचित प्रकार म्हणजे की जी गोष्ट वाईट आहे त्याला आपण काय म्हणतो? अनुचित. उद्योगी, आळशी. आपल्या घरामध्ये दोन माणसं असतात, एक काहीतरी काम करणार असतं आणि एक काय आळस आराम दिवसभर झोपून राहतो, त्याला आपण काय म्हणतो? आळशी. कंटिन्यूमध्ये आपण आपल्या घरी शब्द ऐकला जातो काय आता? आळशी म्हणून. ओली, कोरडी. हे जमिनीबाबतीत आपल्याला तर माहिती आहे, ओली जमीन आणि कोरडी जमीन. कल्याण, अकल्याण. कल्याणानंतर अकल्याण वाटते आपल्याला, पण तसं नसून शब्द कसा आहे? अकल्याण आहे. कर्णमधुर, कर्णकटू. कर्णमधुर म्हणजे एखादी आवाज आपल्याला परत परत ऐकावं वाटतो, गोड वाटतो. आणि कर्णकटू, कर्कश आवाज म्हणजे ते की आपल्याला ऐकावं वाटत नाही. कृतज्ञ, कृतज्ञ. कृत्रिम, नैसर्गिक. तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.